हॅलो स्टुडंट्स, आपण लॉज ऑफ मोशन हा टॉपिक स्टडी करत आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं आहे? हाऊ टू प्लॉट डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे युनिफॉर्म मोशनमध्ये जो डिस्टन्स टाईम ग्राफ आहे इट इज अ स्ट्रेट लाईन, while in non-uniform motion distance time graph may have any shape. In this lecture we'll discuss velocity time graph for uniform velocity as well as velocity time graph for uniform acceleration. So first we'll discuss velocity time graph for uniform velocity. So for this we'll see one example. A train is moving with a uniform velocity of 60 km per hour for 5 hours. The velocity time graph for this uniform motion is shown in figure 1.7. आता तुम्ही इथे फिगरमध्ये बघू शकता velocity time graph दिलेला आहे. क्वेश्चन काय सांगितलेलं आहे बघा, अ ट्रेन इज मूविंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. ओके, म्हणजे ट्रेन आहे ती युनिफॉर्म वेलॉसिटीने मूव्ह होती आहे. आता त्याची वेलॉसिटी किती आहे तर 60 किलोमीटर पर आवर. ओके, अशी 5 आवरपर्यंत कंटिन्यू वेलॉसिटी सेमच आहे. सो यू कॅन सी हिअर ग्राफ इज गिवन ऑफ वेलॉसिटी टाईम. ह्यामध्ये फर्स्ट काय आहे तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती काय घेतलेलं आहे तर टाईम आहे ते आवर्समध्ये घेतलेलं आहे. ओके, 1 आवर, 2 आवर, 3, 4, 5 अप टू 6 आवरपर्यंत घेतलेलं आहे. आणि वेलॉसिटी किलोमीटर पर आवरमध्ये घेतलेली आहे. ओके, सो 10, 20, 30 अप टू 70 किलोमीटर पर आवरपर्यंत घेतलेली आहे. आता इथे प्रत्येक आवरला वेलॉसिटी किती आहे ट्रेनची तर 60 किलोमीटर. त्यामुळे इथं फर्स्ट आवरला पण 60 किलोमीटर आहे, सेकंडला पण 60. ओके, अप टू 5 आवर्सपर्यंत 60 किलोमीटर पर आवर एवढी वेलॉसिटी आहे. त्यामुळे आपल्याला इथं ही स्ट्रेट लाईन बघायला मिळते. ओके, विच इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. अँड हिअर स्केल्स आर गिवन. एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे तर 1 आवर आहे. ओके, सो 1 सेंटीमीटर म्हणजे 1 आवर. त्यानंतर वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर किती आहे तर 10 किलोमीटर पर आवर. अँड हिअर 2 पॉईंट्स आर कन्सिडर्ड. ओके, ए अँड बी, आणि त्यावरून स्ट्रेट लाईन एक्स ॲक्सिसवरती प्लॉट केलेली आहे. So first we'll discuss with the help of the graph how will you determine the distance covered by the train between 2 and 4 hours. काय सांगितलेलं आहे बघा, ग्राफवरून आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. कुठलं डिस्टन्स तर विच इज कवर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. म्हणजे 2 आवरपासून 4 आवरपर्यंत ट्रेननं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे किंवा कवर केलेलं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो वी नो व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी अँड टाईम. आता इथे 2 आवरपासून 4 आवरपर्यंत टाईम किती आहे. सो यू कॅन सी हिअर फ्रॉम 2 to 4 आवर हे किती आहे 1 आवर आणि हे 1 आवर. सो हिअर 2 आवर म्हणजे टोटल टाईम किती असणार आहे 2 आवरपासून 4 आवर तर 2 आवर असणार आहे. त्यानंतर वेलॉसिटी किती आहे आपण इथे बघितलेलंच आहे. वेलॉसिटी कशी आहे तर कॉन्स्टंट आहे, म्हणजेच 60 किलोमीटर पर आवर. सो आपल्याला वेलॉसिटी माहिती आहे आणि टाईम पण माहिती आहे. त्यावरून आपण काय काढू शकतो तर त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. आता गिवन काय आहे तर वेलॉसिटी आपण आता बघितलेलीच आहे. वेलॉसिटी 60 किलोमीटर पर आवर आणि टाईम 2 आवरपासून 4 आवरपर्यंत किती होतो तर 2 hours. So from this we can calculate displacement.
velocity is equal to displacement upon time. पण आपल्याला इथं काय काढायचं आहे तर डिस्टन्स काढायचं आहे. So we have discussed earlier that when an object is traveling in a straight line, आता एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल, ट्रॅव्हल करत असेल, तर डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्हीची व्हॅल्यू सेम असते. सो त्यामुळे इथं जे काही डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मिळेल तीच काय असणार आहे तर डिस्टन्स असणार आहे. सो हिअर विल पुट दीज व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. So velocity is represented by v, that is equal to s upon t. S का आहे तर displacement and t is time. Then 60, that is equal to s upon 2. Then here s is equal to 60 into 2. So we'll get here displacement, that is 120 किलोमीटर. म्हणजेच हे काय आहे तर आपल्याला डिस्टन्स मिळालेला आहे 120 किलोमीटर, जे ट्रेननी 2 आवरपासून 4 आवरपर्यंत ह्या वेळेमध्ये कवर केलेलं आहे. सेकंड क्वेश्चन, इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours and the area of a particular quadrangle in the graph? What is the acceleration of the train? आता इथे आपल्याला काय काढायचं आहे तर 2 आवरपासून 4 आवरपर्यंत जो काही एरिया क्वाड्रँगल फॉर्म होतो, ओके, त्यामध्ये काय रिलेशन आहे. सो हिअर यू कॅन सी ABC. ओके, सो हा काय आहे क्वाड्रँगल तयार होतो फ्रॉम 2 hour टू 4 hour. आता ह्याचं आपल्याला काय करायचं आहे तर एरिया फाइंड आउट करायचं आहे. सो area of quadrangle, that is ABDC, काय असणार आहे तर लेंथ इंटू ब्रेड्थ. आता इथं लेंथ काय आहे तर AB असणार आहे. ओके, सो ही काय आहे त्याची लेंथ आहे आणि ब्रेड्थ काय असणार आहे तर 2 आवरपासून 4 आवरपर्यंतचा जो काही टाइम आहे तो असणार आहे. सो विल पुट दीज व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला अँड विल गेट द एरिया ऑफ क्वाड्रँगल ABDC. Therefore area of quadrangle ABDC, that is equal to length into breadth. आपण मगाशी बघितलं लेंथ किती आहे AC म्हणजेच 60 किलोमीटर पर आवर आणि ब्रेड्थ किती आहे तर 2 hours. So that's why 60 into 2, that is equal to 120 kilometer. So the area covered by quadrangle ABDC is 120 kilometer. One more question, what is the acceleration of the train? आता आपण acceleration म्हणजे काय म्हणतो तर चेंज इन velocity. आता इथे velocity किती आहे 2 आवरपासून 4 आवर तर 60 किलोमीटर पर आवर. मग velocity आपल्याला चेंज झालेली दिसते का? नाही आहे, दोन्हीकडेही सेम आहे आणि त्यामुळं ॲक्सेलरेशन किती असणार आहे तर इथं 0 ॲक्सेलरेशन असणार आहे. नेक्स्ट इज velocity टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. The changes in the velocity of a car in specific time intervals are given in the following table. आता इथे आपल्याला टेबलमध्ये टाईम जो सेकंडमध्ये दिलेला आहे आणि velocity मीटर पर सेकंडमध्ये दिलेली आहे. आता इथे त्याचाच ग्राफ प्लॉट केलेला आहे. सो यू कॅन सी हिअर टाईम इज गिवन ऑन एक्स ॲक्सिस इन सेकंड्स आणि velocity वाय ॲक्सिसवरती दिलेली आहे मीटर पर सेकंडमध्ये. आता टाईम आपण बघतो 5, 10, 15 अप टू 40 सेकंडपर्यंत आहे. म्हणजेच काय एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इट करस्पॉन्ड्स टू 5 सेकंड आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इट करस्पॉन्ड्स टू 8 मीटर पर सेकंड. ओके, सो हिअर
इन ईच 5 सेकंड, म्हणजे प्रत्येक 5 सेकंदामध्ये कार किती विलॉसिटीने जाते, तर 8 मीटर पर सेकंड एवढी विलॉसिटी आहे. सो दॅट्स वाय इट इज एन एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म ॲक्सलरेशन. आता जेव्हा ग्राफमध्ये विलॉसिटी आणि टाईम दिलेला असतो त्यावरून आपण ॲक्सलरेशन फाइंड आउट करू शकतो. सो हियर 2 points are marked, A and B. So from A and B, 2 lines are drawn on x-axis as well as 2 lines on y-axis. So you can see here these 2 points, and from these 2 points x-axis and y-axis वरती पण काय केलेले आहेत, तर लाइन्स प्लॉट केलेल्या आहेत. The velocity time graph in figure 1.8 shows that first, the velocity changes by equal amounts in equal time intervals. Thus, this is uniformly accelerated motion. आता आपण बघितलेलंच आहे, तर velocity आहे ती इक्वल अमाऊंटने चेंज होतीये आणि इक्वल टाईम इंटरवलमध्ये, म्हणजेच प्रत्येक 5 सेकंदानंतर 8 मीटर पर सेकंड एवढी विलॉसिटी चेंज होत आहे. ओके, सो दॅट्स वाय इट इज एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन. हाऊ मच डज द विलॉसिटी चेंज एव्हरी 5 मिनिट्स. आता 5 मिनिट्स नंतर विलॉसिटी किती चेंज होईल ते फाइंड आउट करायचं आहे. तर 5 मिनिट्स म्हणजे किती सेकंद असतील. सो 5 into 60 दॅट इज इक्वल टू 300 सेकंड, म्हणजे 300 सेकंड नंतर विलॉसिटी किती चेंज होईल ते फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. 5 मिनिट्स इज इक्वल टू 5 into 60 दॅट इज इक्वल टू 300 सेकंड. 5 सेकंडमध्ये जर विलॉसिटी 8 मीटर पर सेकंडने जर चेंज होत असेल, तर 300 सेकंडमध्ये कितीने विलॉसिटी चेंज होईल. आता याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 300 into 8/5 दॅट इज इक्वल टू 480 मीटर पर सेकंड, ही आपल्याला विलॉसिटी मिळेल. देन नेक्स्ट, for all uniformly accelerated motions, the velocity time graph is a straight line. म्हणजे जेव्हा युनिफॉर्म ॲक्सलरेशन असतं त्यावेळी जो विलॉसिटी टाईम ग्राफ आहे तो कसा असतो, तर स्ट्रेट लाईन असतो. ओके, सो ओरिजिनमधून आपल्याला स्ट्रेट लाईन बघायला मिळते. देन फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन्स, the velocity time graph may have any shape depending on how the acceleration changes with time. आता नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन असेल तर अशा वेळी आपल्याला स्ट्रेट लाईन बघायला मिळते का, नाही. ओके, सो द ग्राफ मे हॅव एनी शेप अँड इट डिपेंड ऑन हाऊ द ॲक्सलरेशन चेंजेस विथ टाईम. फ्रॉम द ग्राफ in figure 1.8, we can determine the distance covered by the car between the 10th and 20th seconds, as we did in the case of the train in the previous example. The difference is that the velocity of the car is not constant but is continuously changing because of युनिफॉर्म ॲक्सलरेशन. आता इथे काय सांगितलेलं आहे, आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे बिटवीन 10th and 20th सेकंड. जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पल ट्रेनच्या एक्झाम्पलमध्ये फाइंड आउट केलं होतं, पण ट्रेनमध्ये आपण विलॉसिटी कशी बघतो, तर कॉन्स्टंट होती, प्रत्येक आवरला 60 किलोमीटर पर आवर. पण इथं तसं आहे का, कारच्या एक्झाम्पलमध्ये इथे आपण काय बघतो, विलॉसिटी आपल्याला कंटिन्युअसली चेंज होताना दिसते. इन सच केस वी हॅव टू यूज द ॲव्हरेज velocity of the car in the
given time intervals to determine the distance covered in that interval. आता इथे काय सांगितलेलं आहे तर अशावेळी आपण काय करायचं आहे तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी घ्यायची आहे. ओके, सो विल सी हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. आता इथे आपल्याला 10 सेकंडपासून 20 सेकंडपर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे ते फाइंड आउट करायचं आहे. मग इथे टाईम किती असेल बिटवीन 10 to 20 सेकंड. 20 - 10 किती असेल तर 10 सेकंड असणार आहे. सो आपल्याला टाईम मिळाला. आता 10 सेकंड नंतर व्हेलॉसिटी किती आहे 16 मीटर पर सेकंड आहे. त्यानंतर 20 सेकंडला व्हेलॉसिटी किती आहे तर 32 मीटर पर सेकंड एवढी आहे. डिस्टन्स कवर्ड बाय अ कार बिटवीन 10th and 20th सेकंड. आता मगाशी आपण जसा फॉर्म्युला यूज केला होता व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, पण इथं आपण व्हेलॉसिटी फक्त न घेता ॲव्हरेज व्हेलॉसिटी कन्सिडर करतो आहे. सो हिअर ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू 16 मीटर पर सेकंड प्लस 32 मीटर पर सेकंड. आता 16 का आलेला आहे कारण 20 सेकंडला व्हेलॉसिटी किती आहे 16 मीटर पर सेकंड आहे आणि 20 सेकंडला किती आहे तर 32 मीटर पर सेकंड. सो दॅट्स वाय 16 + 32 अपॉन 2. सो हिअर विल गेट 48 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 24 मीटर पर सेकंड. ही काय मिळाली आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळाली. आणि टाईम 20 आणि 10 सेकंडमधला किती आहे तर 10 सेकंड एवढा आपल्याला मिळेल. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण काय करणार आहे तर ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करणार आहे. सो हिअर ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता इथे डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपल्याला काय मिळेल तर डिस्टन्स असणार आहे कारण तो ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो. सो हिअर दीज 24 मीटर पर सेकंड इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम किती आहे तर 10 सेकंड. सो हिअर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 240 मीटर पर सेकंड. म्हणजेच काय तर डिस्टन्स आपल्याला किती मिळालं फ्रॉम 10 to 20 सेकंड तर 240 मीटर पर सेकंड. Then check that similar to the example of the train, the distance covered is given by the area of quadrangle ABCD. म्हणजे इथं पण आपल्याला काय करायचं आहे तर क्वाड्रँगल ABCDचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया ऑफ क्वाड्रँगल ABC and D. आता जर हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल ट्रँगल ABE आणि क्वाड्रँगल AECD ह्या दोन्हीचेही एरियाज फाइंड आउट करायला पाहिजेत आणि ह्या दोन्हीची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD मिळेल. आता फर्स्ट ट्रँगल ABE. So what is formula to find out area of triangle ABE? That is equal to 1/2 into base into height. आता ह्या ट्रायंगलमध्ये बेस काय आहे तर AE आहे. तो किती असेल 10 पासून 20 पर्यंतचा जो काही टाईम आहे तो. आणि हाईट काय आहे तर BE असणार आहे. ती किती असेल 32 पासून 16 पर्यंत जी व्हेलॉसिटी आहे त्यामधला डिफरन्स असणार आहे. त्यानंतर जर आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रँगल AECD जर काढायचा असेल तर त्यासाठी फॉर्म्युला काय आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ किती आहे याची ही लेंथ असेल म्हणजेच काय असेल ही 16 असणार आहे व्हेलॉसिटी असेल आणि ब्रेड्थ काय असेल तर हा टाईम पिरियड असणार आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण फॉर्म्युलामध्ये पुट करूया अँड देन विल फाइंड आउट
the area of quadrangle. So the area of quadrangle ABCD, that is equal to area of quadrangle AECD plus area of angle ABE. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, क्वाड्रँगल फॉर लेंथ इंटू ब्रेड्थ, देन for triangle 1/2 into base into height. So here length is 16, then breadth is 10, and here 1/2 into base किती आहे तर 10 आहे आणि height किती आहे तर 16 आहे. So that's why we'll get 160 plus 80, that is equal to 240 kilometer. म्हणजेच area of quadrangle ABCD is 240 kilometer. So today we discuss about velocity time graph for uniform velocity, then velocity time graph for uniform acceleration, then we have discussed about for all uniformly accelerated motions the velocity time graph is a straight line. For non-uniformly accelerated motions, the velocity time graph may have any shape depending on how the acceleration changes with time. Thank you.